सेकंड राऊंडचे सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक एक सामना जिंकत दोन्ही संघ पुढे आलेत. रोहित सोबत सौरभ आपल्याला पाहायला मिळतील आणि बॉलिंग मार्क वरती कृणाल. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. ऑन साइडला दोन्ही फिल्डर आहे सध्या तरी इनफिल्डच्या बाहेर. एक समोर आपल्याला पाहायला मिळेल. समोर स्क्रीनच्या दिशेने फटका चांगला खेळलेत. डीप मधून फिल्डर सरकला जरूर. त्यांना बीट करत चेंडू चाललेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम सुरुवात. आलाच पहिलाच बॉलवरती सिक्सर. का फटका होता. सँड अँड डिलिव्हर. कळे कळे खेळलेत. सौरभच्या बॅटमधून आला सिक्सर. कृणालचं भव्य स्वागत केलेलं सिक्सर ना. वारा जबरदस्त आहे. नेक्स्ट बॉल. दिवस खेळलेत आणि मिळेल विकेट. गरज होती का. मोठा प्रश्न चिन्ह आपल्याला पाहायला मिळाला. सर्व बॅटनं सिक्सर आला होता. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट लगा बसलेत. पहिला धक्का एनके कांडवळला. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. जितेश षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. कृणाल ओद विकेटनं पाकवडला जाऊन खेळले जरूर. चेंडू इनफिल्डच्या आतमध्येच आपल्याला पाहायला मिळतं. दावीतनं मैल एक सिंगल. कृणालचं ऍक्शन बघितलं तर जरूर आपल्याला आठवण येते विश्वजित ठाकूरची. थोडीफार का हो ना. तुम्ही जर ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. तसंच काही त्याचं देखील बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग तो करतोय. षटकातील पुढचा चेंडू स्टॅकिंग याला रोहित आहेत. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय. आता नो चान्स. फिल्डर चेंडू चालला पॉइंटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. संघाचे धाव संख्या झाली 4 न पुढे. स्कोरबोर्ड 1-1. 11 धावा. धावा पलकावरती. नेक्स्ट बॉल. द विकेट ना. पुन्हा बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न पाहायला मला कृणालचा. एवढं इझी नसतं चेंडू रिलीज केल्याच्या नंतर तिचा चेंडू अडवणं. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करणं आणि वेगवान फटका घेतात. खास करून ग्रामीणचे खेळाडू जास्त ताकद लावत असतात. एक सिंगल इथनं मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धाव संख्या 12 धावा. एक खेळाडू बाद. एनके स्पोर्ट्स खांडवळ. रिग्नेश 11च्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल. कमी केली गती. चांगला चेंडू. लन टप्पा व्हेरिएशन व्हेरी गुड. चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. चांगला फिनिश केला षटकाला पाहतो आपण. कृणालनं पहिला षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या वर्षा करीस प्लॅनिंग मध्ये बॅटिंग असताना एनके स्पोर्ट्सची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 धावा. एक खेळाडू बाद. रनसेत 12. यस डीजे.
सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल झालेत. सोम 12 धाव आहेत धावा बलकावरती. पॉवर प्ले संपलेला आहे. विखुरलेली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. मिड विकेट वायरिश लॉंग ऑन आहे. साईड स्क्रीन लॅक फिल्डर आहे. समोर देखील ऑफ साईडला स्लीपर कव्हर इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतं. रिव्हर्स खेळालेत मिस्तामिंगे. जेलची शक्यता नसणार आहे. आता फिल्डर तिथं पोहोचलाय. चेंडू शोषून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल. पुढे स्कोरबोर्ड 14. 14 धावा धाव पलकावरती आहेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार सोम. ओ द विकेट ना. समोर ड्राईव्ह केला. फटका चांगला आहे. द डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते आपल्याला. चेंडू चुसून फेक करेपर्यंत धाव येत मिळेल. एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड 15. 15 धाव आहेत धावा बलकावरती. दुसरा षटकासारखे सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल तो विकेट ना. सेप आउट झाले. चेंडूच्या लेंथ मध्ये अजिबात नव्हते. आता बॉलरची लेंथ आणि टप्पा चांगला आहे सोमचा. व्हेरिएशन व्हेरी इम्पॉर्टंट. असं बॉलर आपल्याकडे व्हेरिएशन व्हरायटीज असणं गरजेचं आहे. स्लोवर वन असा वापर सातत्याने जास्त करत असतात बॉलर. तसंच काय पाहायला मिळालं. गतीमध्ये मिश्रण करत असताना बॅटरला थांबवत असताना सोम धावपलक 15 मध्ये थांबला. नेक्स्ट बॉल जागेवरनं खेळले. फटका चांगला आहे. रॉकेट शॉट आहे. मोठी गॅप आहे. फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. मदतीने संघाची धावसंख्या 4 न होईल. फ्लाय स्कोरबोर्ड 19. 19 धावा धाव पलकावरती. दुसरं षटक. सेकंड डाऊनची सेकंड मॅच. पहिली चेंडू. टायमिंग बघावं लागेल. फिल्डर तिथं पोहोचलाय. माझा टायमिंग पर चेंडू चांगला आहे. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. सिक्सर. शिक्षण संघाची धावसंख्या होते. फ्लाय स्कोरबोर्ड 25. 25 धावा. हेल्दी 100 NK स्पोर्ट्सच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना जितेश. षटकातील पुढचा चेंडू अजून एक उडवला. जरूर मिसामेंगे. जेल सोपं नसणार आहे. चेंडू पर्यंत फिल्डर पोहोचेल लॉंग ऑनचा. तोपर्यंत मी तिला अजून इकडनं 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 2 न पुढं. धावपलक 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव आहेत धावा बलकावरती 27.
2 ओव्हरचा खेळ संपल्या. 27 धावा 2 ओव्हरच्या अखेरीस. गणेश शर्यत बॉलिंग मार्कवरती चांगली धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला एनके स्पोर्ट्सची या मॅच मध्ये. चांगला चेंडू आहे, वेगवान होता, अपील तर पाहायला मिळाली. चेंडू रिलीज केल्यानंतर आपण फॉलो थ्रू मध्ये येत आहे, तर निर्णय काय द्यावं हे सांगत असताना अंपायर्स. रन्स कशाचे आहेत? लेग बाईज 22. अंपायर्स बॅट कट आहे. यस, थँक्यू सो मच. लेग बाईज आहे. एक्झॅक्ट काय? अच्छा, प्रमुख अंपायर सांगतात लेग बाईज आहे. पुढील चेंडू ऑन साइडला पूल केला, खिसून मारला फटका, मोठी गॅप आहे. मग लगेच तिकडे फिल्डर देखील पोहोचला, उचलून फेक करेपर्यंत एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 नजर पुढे. प्रॉपर मैदानामध्ये जरूर दूर असल्या कारणानं टेलिकास्ट वरती थोडासा आपल्याला प्रॉब्लेम पाहायला मिळतो. मात्र तरी देखील आमच्या कॅमेरामॅन चेंडू कव्हर करतात, त्यांचं देखील कौतुक आहे. फुल टॉस आहे, संधी होती जरूर, मोठा फटका खेळले, तिकडे फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 नजर पुढे. स्कोरबोर्ड 3-3. धावफलक आता वेगानं सुसाट सुटेल असा वारा आपण पाहतो या मैदानावरती रानालच्या. त्याच अनुषंगाने सध्या तरी आपण बघतोय 26 धाव्यांची भागीदारी आहे. पहिला विकेट 6 वरती गेला होता, त्याच्यानंतर आपण पाहतोय या आपल्याला भागीदारी पाहायला मिळते दुसरा विकेट करिता एनके स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पूल करायचं होतं जरूर चेंडू विकेट किपरच्या पाठी. धाव एक सिंगल मेल. चेंडू शिल्लक अजूनही शेवटचा आहे सर. जर धोक्याचं प्रमाण जास्त म्हणून कदाचित अंपायरला देखील दिसावं. बरोबर, राईट, तुमच्या भावना मी समजू शकतो. पुढचा चेंडू यावेळेस देखील फटका उडवला, गॅप मध्ये खेळलेत, नो चान्स. फिल्डर चेंडू चाललेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला सिक्सर. काही झालेला आहे एनके स्पोर्ट्सच्या. अजूनही पूर्ण 6 चेंडू शिल्लक आहेत. 50+ धावा चेस करणं इझी जाणार नाही विघ्नेश 11ला मॅच मध्ये. जितेश इंडिव्हिज्युअल 18, रोहित इंडिव्हिज्युअल 13. का भागीदार आपल्याला पाहायला मिळते. 6 धावसंख्येवरती पहिली विकेट गेली होती एनके स्पोर्ट्सची. भागीदारी पाहतो आपण 40 झालेल्या आहेत आणि बॉलिंग मार्कवरती लास्ट ओव्हर मध्ये आलेत. जितू लास्ट ओव्हर मध्ये
जितूवरती आले आले आक्रमण सोडवलेला आहे आणि पाठवला देखील चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेनं आला सिक्सर. स्वागत केलेलं सिक्सर ना का बॅटिंग अप झाला बालमध्ये जितेश कडनं. जितेश आणि रोहितनं सध्या तरी आक्रमण केलेलं हल्ला बोल केलेला मॅच मध्ये. 46 झालेला आहेत. पुढचा बॉल पुन्हा खोटा पासा पुन्हा पूल केलेला आहे डीप मध्ये. आता मिड विकेटला फिल्डर आहे चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल नसणार आहे. ऑन द स्टंप फेक येते तोपर्यंत मेल एक सिंगलच्या मदतीने संघाचे धाव संख्या 47 47 धावा झालेल्या आहेत. डेंजर झोन मध्ये धावफलक चाललेला आहे. 50-50 प्लस 56-55 धावा चेस करणं इथे जाणार नाहीये. चांगला बॉलिंग अटॅक आहे एनके स्पोर्ट्स कडं. नेक्स्ट बॉल कमी केली गती बोलया. असंच काय करावं लागेल असंच काय करावं लागेल सांगत असताना रॉंग वर नाही का काय ते मैक्या रमेश म्हात्रे. चांगला चेंडू पुढचा चेंडू सेप आउट झाले. एज मोठा आहे आणि विकेट देखील मिळेल. चांगला कमबॅक जितूचा फलंदाज बाद. नवीन बॅटर साहिल पाटील. षटका दिल. पुढचा चेंडू फुल टॉस अप्रतिम फटका बनवला. मिस्टर 360 स्कोर ऑफ द विकेट. मिळतील धावा 4. झालेली एनके स्पोर्ट्सची. एनके स्पोर्ट्स खांडवळ धावा 51. टार्गेट सेट बॉल आहे जितूचा. हा देखील फटका हवेत केलेत मिस्सा मिंगे. राऊंड बॉल फिल्डर चेंडू कव्हर केलेला उचलून फेक करतील. 2 झालेल्या. थर्डचा कॉल आहे. तिसरी धाव कंप्लीट होईल का. फायनली पोहोचले. चौथीचा प्रयत्न. चौथी धाव इकडनं मिळणार नाहीये. मेल विकेट. एकूण षटक संपलेले 4. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग येत असताना एनके स्पोर्ट्स खांडवलची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलक एकूण झालेला आहे 54 वरती पोहोचलेला आहे. 55 55 करायचे त्या मॅच मध्ये रिग्नेश 11 टीमला विजयाकरिता. विशाल पाटील असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बघा इनिंगचा आपण विचार केला तर एकही व्हाईट बॉल किंवा आपण पाहतो नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. हे खरं तर कौतुक आहे रिग्नेश 11 टीमच्या माध्यमातून जे सगळ्या बॉलरना बॉलिंग केलेले त्यांचं थँक्यू सो मच. चिराग मारे टीम त्यांनी आम्हाला सहकार्य करून संधी दिली आहे क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. त्यांचं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आमचा स्पेल संपलेला मत आपण ऐकत राहा पाहत राहा. उपसरपंच चषक इकडे काय टुर्नामेंट आपण पाहतो आणि जशी होईल मॅच नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील. विशाल पाटील
आणि एक विशेष शुभ सन्मान आपण करूया. असं पहिल्या दिवसामध्ये ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला असे राहुलजी भोईर सरांचा सन्मान आपण करणार आहोत. लवकरच राहुलजी भोईर सर देखील त्यांच्या आयुष्यातील सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देत आहोत. पण त्या आपण त्यांचा सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता स्पर्धेचे लाडके आयोजक निमेश दादा पाटील यांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण व्हॉइस ऑफ मानेर राहुलजी भोईर सरांचा सन्मान आपण करायचा आहे. आणि कुमार निमेश दादा पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. यशराज पाटील आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर भावेश, रिग्नेश लवन आणि त्यांचा अगेन्स्ट आपण ही मॅच पाहत आहात. NK स्पोर्ट्स खांडवल टीम आज लाजवाब खेळली आहे. ज्या प्रकारे त्यांनी परफॉर्मन्स दाखवला आज या स्पर्धेमध्ये. फर्स्ट हाफ देखील आपण जर पाहिले तर टोटल रन्स 54 बनवण्यात आले आणि 55चा हा टार्गेट कंप्लीट करायचा आहे टीम रिग्नेश 11ला. आणि सध्या सगळीला ऑन स्क्रीन या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात निमेश दादा पाटील. ठीक त्यांच्या बाजूला भिवंडी इमर्जिंगचे युवा दमदार अध्यक्ष कुमार रिग्नेश प्रताप शेठ पाटील. आणि या स्पर्धेचे तिसरे लाडके आयोजक यश पाटील कुठे आहेत? यार आमच्या मागेच आहेत. त्यांचे आवर्जून मी उल्लेख करेन. मॅचकडे आपण वळूया. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. 55चा चेस, दुसऱ्या सत्राला सुरुवात. पगला बॉल, पगलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. तो फर्स्ट ओव्हर त्या 2 रन्स आपण ऍड करणार आहोत. षटकार आणि आगाज काय फटका आला. पगलाच बॉल हेलिकॉप्टर ऑन स्क्रीन रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. आता लोवर फुल टॉस लॉफ्टेड ड्राइव्ह. वा काय जबरदस्त फटका. हा बॉल देखील थेट डीप कव्हरला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. आपण एक विशेष शुभ सन्मान करूया. ओव्हर ब्रेक मध्ये तो सन्मान आपण करणार आहोत. लोवर फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, बॉल थेट डीप कव्हरला येतोय चौकार आणि स्कोर कार्ड आता 10 वरती. आणि 55च्या चेस मध्ये ही पॉवरफुल सुरुवात रिग्नेश 11 टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता फिल्डिंग मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतात. आता एक फिल्डर आपल्याला डीप कव्हरला पाहायला मिळतोय. एक फिल्डर काउ फेसला आगे मिड ऑन मिड ऑफ इनफिल्ड मध्ये, एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये, आगे पॉइंटचा फिल्डर देखील इनफिल्ड मध्ये. बॅक ऑफ लेंथ खेचून मारला, पोल केला, बट मिस टायमिंग. फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. गेले 2 चेंडू खरं तर चेंडूला बाउंड्रीची दिशा दाखवली यशराजने, पण या बॉलवरती यशराज पाटीलला डगआउटची दिशा दाखवली आहे बॉलर जयेशने. झटका पगला. चला न्यू बॅटर पाठवा. बॅटिंग टीम इन्व्हिटेशन हवंय का? बॅटर आता दाखल झाला क्रमांक 3 वरती मनीष पाटील.
स्वागत. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीम देखील वाट पाहत आहे की सेमीफायनलमध्ये त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल. सध्या सगळीला टीम ओनर निमेशदादा पाटील भरपूर खुश आहेत. घरचा साज आणि किमान एक तरी ट्रॉफी घरी येणार आहे, कारण सेमीफायनलची मॅच खेळणार आहे टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. सुमित शेठ पाटील यांची देखील आज महत्त्वाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. अगदी वेळात वेळ काढून आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता ते उपस्थित आहेत आणि त्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय राखलेली आहे. मनीष येत्या क्षणी बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट, बॉल डीप पॉइंटला, चौकार. जबरदस्त फटका, जबरदस्त फटका. तुम्ही मनीष पाटीलला जर जागा द्याल तर बॉलला जागा कशी दाखवायची ते या बॅटरला येतं आणि जबरदस्त फटका त्याचा बॅटमधनं. आणि तसे टेंबिवली गावचं क्रिकेट म्हटलं तर मॉडेल पण वाकणार नाही. आणि जिद्द आणि लढाऊ वृत्ती ज्या गावच्या क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिली आणि प्रत्येकी त्या गावच्या टीम मधला खेळाडूमध्ये आपण तीच गोष्ट नेहमीच पाहतो. फॉलिंग स्लॉक स्वीप, वा, आणि खिनिक कडक फटका. हा बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, एका टप्प्याने बाउंड्री लाईन पलीकडे, चौकार. करतो मनीष आणि तो जो चांगला सराव आहे त्याचाच प्रमाण आहे की मॅच मध्ये जेव्हा फॉलिंग स्लॉक स्वीप साठी अटेम्प्ट मनीष करतो तेव्हा मोस्ट ऑफ टाइम्स हा फटका तो प्रॉपरली एक्झिक्यूट करतो. विवेक नाईक दादांच्या देखील आगमन झालं. थोड्या वेळा आधी ते अंडरग्राऊंड होते पण आता ते समोर आलेत. आपले हार्दिक स्वागत. 2 चौकार आलेत. नेक्स्ट बॉल, आता स्विच हिट खेळायचा होता. शॉर्ट थर्ड, बॉल स्टॉप झालाय आणि येतोय हा दरम्यान निर्धाव चेंडू. आणि दरम्यान अशा प्रकारे जर आपण पाहिले तर पहिल्या षटकाचा खेळही समाप्त. पहिल्या षटकामध्ये 55च्या चेजमध्ये एकूण रन्स आलेले आहेत. 18 चेंडू लागलेत, येते 18 आणि जिंकण्याकरिता आता आपण 2 रन्स पॅनल्टी इम्प्लिमेंट करूया. 18 + 2 टोटल 20 आणि जिंकण्याकरिता आता करायचं 35. शुभ सन्मान आपण करूया. राहुलजी भोईर सरांचा गोड आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला. कुमार रिग्नेश पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. समालोचन क्षेत्रापासून सुरुवात, बट आज समालोचन क्षेत्रामध्ये कमी आणि महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांचा आवाजाचा बोलबाला आज आहे असे राहुलजी भोईर सर आज अगदी वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली. त्यांचंही आता मी संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने विशेषतः आभार व्यक्त करतो. तसेच संदेश शेठ पाटील यांचाही सन्मान आपण करीत आहोत. आज त्यांची महत्वाची उपस्थिती आहे आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो. संदेश शेठ पाटील दिलदार व्यक्तिमत्व आहे. अशा अनेक सन्मानांचा त्याग त्यांनी केला, पण हा सन्मान आपण करणार आहोत. दुसरं षटक, बॉलर रोहित आला या दुसऱ्या षटकामध्ये. बट रोहित आला आणि रोहितचा पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. बीमर देखील आहे आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे गेला. टोटल या 5 मिळतील आणि नेक्स्ट बॉल फुल हिट आणि 5चा साक्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. $25 ऑन द बोर्ड आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे आणि 18 मध्ये आता करायचं 30. 18 मध्ये 30 समीकरण. फ्री हिटचा बॉल होता बट बॉल अलॉंग द ग्राउंड आता चाललाय. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे तिथे उपस्थित. बॉल फील्ड होतोय आणि मिळेल फक्त सिंगल या बॉलवरती
आणि 17 मध्ये आता करायचं 29 धावा. समीकरण आता तितकंच अवघड लागलेलं नाही आहे आणि त्याचमुळे कुठेतरी दबावही तितकासा आता बॅटर्सवरती नाही आहे. कारण 55चा चेस जर आपण पाहिला आणि त्यामध्ये देखील पहिल्या 7 चेंडूंवरती जर कुठेतरी जर आपण पाहिलं 26 धावा जरी येतात तर यापेक्षा आणखीन चांगली सुरुवात काय असू शकते. नेक्स्ट बॉल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता मनीषचा, बट पडल्यानंतर बॉल खाली लागला आणि त्याचमुळे बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे तिथे नाही आहे. डॉट बॉल प्रमाणे येतो. यात नंतर फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. तीही मॅच 4 षटकांची असणार. आता देखील बॉल अलॉंग द ग्राउंड चालला. बॅटचा टोला बॉल लागला होता. फिल्डर आगेत उपस्थित. हलकी मिसफिल्ड नक्कीच झाली, बट तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2 आणि डबलचा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 28-28 धावा स्कोर कार्ड वरती. जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर अडकीन आवश्यकता आहे 27 धावा करायचा आहे. चेंडू लागलेत येते 15 मध्ये 27, बट ही जोडी जोपर्यंत क्रीज वरती आहे आता विकेट खेळण्याचा प्रयत्न. आणि खरं तर आतापर्यंत जर आपण 2 फटके पाकले मनीषचे तर ते सरळ बॅटमध्ये होते. एक स्क्वेअर ऑफ द विकेट 4 आपण पाहिला होता, त्यानंतर एक फॉलोइंग स्लॉकशिपचा फटका आपण पाहिला होता, बट रिव्हर्ससाठी जेव्हा जेव्हा अटेम्प्ट केला तेव्हा बॅटरी बॉलचा कॉन्टॅक्ट देखील झाला नाही. ती देखील महत्त्वाची गोष्ट लागली. शॉर्ट सिलेक्शन फार मॅटर करतो, स्पेशली शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. आता वाईड यॉर्कर कव्हर्सला फिल्डर आहे, बॉल फील्ड केला जातो. सिंगल रन धमाल मिळेल आणि सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला. 29 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता करायचे 26 चेंडू लागले. येते 13 मध्ये 26. मॅच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे कारण या ओव्हरमध्ये बीमरने सुरुवात झाली, बाउंड्री आली, बट त्यानंतर चांगली बॉलिंग. स्लो वन पिक केला, उडवला आणि पाठवला बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. वाट पाहिली आहे आणि वाट लावली आहे बॅटरने. जबरदस्त फटका, षटकार. बारा चेंडू लागलेत आणि 12 मध्ये आता 20 करायचे आहेत. बारा चेंडू लागलेत आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता आणखीन 20 धावांची आवश्यकता आहे. मंचावरती तुम्ही मिहिर शेठ पाटील यांना देखील पाहू शकतात. आणि खरं तर एकच गोष्ट होती की आज मिहिरची बॅटिंग यायला हवी होती. एकतरी बॉल फेस करण्याची संधी असताना मिळायला हवी होती. जितकी प्रॅक्टिस त्यांनी केलेली आहे, बट निमेश दादांना देखील माहिती आहे जर मिहिरची आज बॅटिंग आली तर खरं तर रात्र आपल्याला शांतीमध्ये घालवावी लागेल. त्यामुळे मिहिरची बॅटिंग नाही येणार तेच बरं आहे. बॅकफूटवरती जाऊन पंच केला, कव्हर्सला फिल्डर आगेत बॉल फील्ड केला जातोय. डबलला चान्स घेतला आणि 2 धावा कंप्लीट होतील. मीर पाटील खरं तर म्हटलं गेलं तर लकी चाम आगे टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा. मीर कुठेही उभा राहिला तीच मोठी गोष्ट आहे. मीरने बॅटिंग केली अथवा बॉलिंग नाही केली त्याने जास्त फरक नाही पडत. नेक्स्ट बॉल. आता स्विच हिट आणि फिल्डर धावतात आणि अखेरता बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. मनीष प्रयत्न करत होता कधी वाचणं की स्विच हिटचा फटका खेळायचा आणि अखेरता आता एक्झिक्युशन देखील प्रॉपर. मिळतील 4. बाउंड्री आली आहे आणि आता फुल टॉस होता, पण हे काय
आता दुष्काळात 13वा नव्हे 14वा नव्हे 15वा महिना, अगोदरच रन्स नव्हते आणि त्यामध्ये आता वाईट देखील आहे आणि 4 धावा गिफ्टमध्ये देखील आहेत, म्हणजे मिळतील या 5 आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला या 5च्या साख्याने. टीम टोटल 46 जिंकण्याकरिता आता करायच्यात फक्त 9. आता टास्क फार इझी झाला आणि इथे या षडाला अशा प्रकारे बॉल टाकणं म्हणजे तेजसजी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नाही मारणं, पाय कुऱ्हाडीवरती मारणं, ही गोष्ट या क्षणाला बॉलरने केली आहे. कारण रन्स ऑलरेडी कमी आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे बॉलिंग कराल तर तुम्ही स्वतःच तुमच्या टीमला पराभवाच्या दिशेने घेऊन चाललेत. आता बॅकफुटवरती जाऊन पंच केला, कव्हर्सला झाली मिस्टेक, बॅकअपला चान्स नाहीये. बॉल झाली डीप एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनचा पलीकडे येतोय चौकार आणि जिंकण्याकरिता आता करायचं फक्त 5. पाच धावेंची आवश्यकता. पाच करायच्यात. फुल टॉस होता, स्क्वेअर ड्राईव्ह, डीप पॉइंटला फिल्डर आणि आताही कंप्लीट केल्या जातील या 2 आणि आता करायच्यात फक्त 3 धावा. म्हणजे यात नंतर खरं तर जर आपण पाहिलं तर अशी एक लढत आहे ज्या लढतीमध्ये हारजीत ही गोष्ट राहणारच नाहीये. कारण इथे जर इग्नेश 11 टीम सपोज बाजी मारतीये तर त्यांचा अगेन्स्ट पुढील सामन्यामध्ये आपल्याला स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीम खेळताना पाहायला मिळेल, मजा येईल. रिव्हर्स स्वीप, फिल्डर आहेत आणि बॉल स्टॉप केला जातो. सिंगलच कंप्लीट झाली, डबलला घ्यायचा होता मनीषला चान्स, बट रिस्पॉन्स नाही मिळाला. जे बॅटर्स ट्रॅकिंग एंडला आहेत त्यांच्याकडं सिंगल आणि आता करायचं फक्त 2 आणि चेंडू लागले ती येते 7. 7 मध्ये 2 करायच्यात. सात मध्ये 2 धावा करायचा आहेत. फॅनवरती बॉल ग्लान्स करत असताना फाईन लेगला फिल्डर आगेत सिंगल कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. आता 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड 54 आणि 6 मध्ये जिंकण्याकरिता करायचे फक्त 1च धाव. चला रेडी राहा टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 6 मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. तसेच विवेकदादा नाईक यांचं देखील आगमन झालेलं आहे. ते अंडरग्राऊंड होते दुपारपासून आणि अखेरता त्यांचं आता इव्हिनिंग सेशनमध्ये आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. फक्त 1 धावेची आवश्यकता आणि या फटका सोबत सामना समाप्त होणार नाहीये. विकेट सफलता. एका धावेची आवश्यकता. प्लॅन मिस, डॉट बॉल. 4 मध्ये आता 1 करायचे. 4 चेंडू राखलेत आणि 1 धावेची आवश्यकता. ड्राईव्ह केलाय आणि सिंगल कंप्लीट आणि अशा प्रकारे सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम रिग्नेश 11 टीमने. अभिनंदन टीम रिग्नेश 11 अँड हार्ड लक टफ लक टीम NK स्पोर्ट्स खांडवल. प्लेअर ऑफ द मॅच आपण नंतर देऊया. टीम रिग्नेश 11चा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लवकर पोहोचा.
आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. प्लेअर ऑफ द मॅच ठरला. इंडिव्हिज्युअली बनवला 24 नॉट आउट, तोच मनीष पाटील ठरला सामनावीर. मनीष आपण देखील या, आणि तसेच टीम कॅप्टन आपण देखील या. आणि हा टॉस करण्याकरिता मी मनसावरनं विनंती करतो मनोजदादा पाटील आणि विवेकदादा नाईक या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. आपण टॉस करणार आहोत. टॉस आपण करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जोडले जातील. सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत आणि कॉइन विषयी दोन्ही टीमच्या कॅप्टनला माहिती आहे. कॉल कोण करतो ते सांगा. स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कॉल असेल, आणि स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कॉल देखील आहे आणि तेच आलं. टॉस स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने जिंकला. आकाशजी फक्त निर्णय सांगायचा. बॅटिंग करणार आहेत, आणि त्यानंतर रफलेज चॉकलेट्स आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला देऊया. टॉस कंप्लीट झाला आणि सेमीफायनल मॅचमध्ये टॉस जिंकला टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया मनीष पाटीलला.